तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे झाले सगळ्यांची. आता आम्ही चाललो आहे पहिलं काळभैरवला. हा आपला दुसरा दिवस आहे, म्हणजे प्रवास करून नंतर दुसरा दिवस आहे आता. तर हे बघा सर्वांची तयारी वगैरे झाली आहे. तर निघतो आम्ही पुढे. आता बघू ऑटो बिटो किती रुपये सांगतात. चला तर मित्रांनो निघालो आपण. हे बघा आता बाहेर जातो आणि रिक्षा बघतो. आधी पाच जण आहेत आम्ही. आता पहिलं कालभैरवला जाणार, दर्शन वगैरे करणार. तर बघूया आता जाऊया. तर व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण दर्शनाचा व्हिडिओ असणार आहे. आणि आधीचा व्हिडिओ आहे तो प्रवासाचा आहे पूर्ण, कल्याण ते उज्जैनपर्यंत. तर चला बघूया. आता रिक्षा बघतो आम्ही, ऑटो. चला तर मित्रांनो आता काळभैरवला आलो आहे. बघा काळभैरवला आलो आहे. तिकडं निर्गम द्वार आहे. आता सरळ आम्ही मंदिराकडे चाललो आहे. आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत जी आपल्या अनोख्या परंपरा आणि रहस्यांसाठी ओळखली जातात. असेच एक मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे स्थित भगवान कालभैरव मंदिर आहे. या मंदिराची चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे येथे असलेली कालभैरवाची मूर्ती दारूचे सेवन करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या भांड्यात दारू घेऊन त्याच्या मुखाला लावली जाते आणि भांड लगेच आपोआप रिकामते. असे मानले जाते की काही वर्षापूर्वी हे रहस्य शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बाबा कालभैरवाच्या मूर्तीभोवती बरेच उत्खनन केले होते, परंतु तरी हे रहस्य सापडू शकले नाही. यासोबतच मंदिराच्या संदर्भात असलेले सांगितले जाते की प्राचीन काळी येथे तांत्रिक लोक येत आणि तांत्रिक विधी करत असत आणि असे मानले जाते की येथे केलेले तंत्र कधीच बिघडत नाही. दर्शन झालंय मित्रांनो आपलं. आता व्यवस्थित दर्शन झालं आणि पटकन झालं, एक नंबर. में एक ही मंदिर है मंगल का। भगवान शिव जी का मस्तक का पसीना गिरा धरती पर, वो धरती माता के गर्भ में से महामंगल की उत्पत्ति हुई। शिव रूप अंदर शिवलिंग विराजमान। अंदर जाओगे ना तो उनकी एक माता मिलेगी भुवनेश्वरी, जिनकी एक परिक्रमा लगाने से पूरे भारत की परिक्रमा के समान माना जाता है। अपने जो जीवन में 21 कार्य चलते हैं, यहाँ से सभी कार्य मंगल होते हैं। धन प्राप्ति, भूमि प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह, जमीन जायदाद, कोर्ट कचेरी, भवन, भूमि। शनि भगवान को चढ़ाते ना काली चीज़ों का दान, लाल चीज़ों का दान चढ़ाते। दानी मूंगा, मसूर, गेहूँ, पुष्प, नारियल, आपका नाम और सरनेम बोल के चढ़ाना। सरनेम इसलिए माता पिता भाई बहन जो घर से गया है अपने पितरों का भी दान है। 7 पीढ़ी तक का मानना। माला लेके आना वहाँ से। अपने जीवन के 21 रुकावटें दूर होते इसको धारण करने से। यंत्र को व्यापार में रखना, कार्य मंगल चलते, फोटो को मंदिर। अपना अपना नाम, सरनेम, मनोकामना भूल के चढ़ाना। रतन को चाहो तो अंगूठी बना के पहनते, ओरिजिनल से ज़्यादा काम करता है। जो अंगूठी पहनता है रतन, चाहो तो ले आना, नहीं लाओ तो मंदिर में भी चढ़ा सकते।
मित्रांनो आता मंगलनाथला पण जाऊन आलोय. हे बघा मंगलनाथचं पाठी टेम्पल आहे, तर तिकडे पण आता दर्शन घेतलंय. तर बघूया आता पुढे. आता महाकालला जायचं आणि तिकडची सर्व मंदिराचं दर्शन घ्यायचं. बघूया आता. कालभैरव झालं, मंगलनाथ झालं, आता तर महाकालेश्वरचं म्हणजे आम्ही उद्या सकाळी घेणार आहे महाकालेश्वरचं दर्शन. आणि हे जेवढे छोटे मंदिर आहेत तिकडचे ती करणार आहे आधी, आणि सकाळी महाकालेश्वरला जाणार आहे. तर आता महाकालेश्वर चाललो आहे. आणि इकडे येशाल ना तुम्ही तर बार्गेनिंग करूनच या, कारण कायच्या काय भाव सांगतात ऑटोवाले. तर चला. अरे बघा इथं असे ऑटो लागतात. असे ऑटोचं काय तुटवडा नाही. हे बघा हे मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं. तर मित्रांनो आता चाललंय महाकालेश्वर मंदिरात. तिकडे आता जरा पूजा करू. लेना पड़ता है क्या? काय का वो खाने का? टिकट तो नहीं है साथ, ऐसे तो खा लो. टिकट लो का तो वहीं हाथ पास मिल जाएगा. वो तो वहीं हाथ पास मिल जाएगा. 5 रुपये का और इधर इससे बंद हो गया टिकट. तो इधर भी था क्या वो? इधर नहीं, वही मंदिर के उधर. तो क्या वहीं छोड़ना अन्य क्षेत्र उधर से मंदिर रहता है. मध्य प्रदेशातील उज्जैन शहर आपल्या मंदिरांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. हरसिद्धी माता मंदिर हे उज्जैनमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. उज्जैनमध्ये असंख्य मंदिरं आहेत. हरसिद्धी माता मंदिराला उज्जैनमधील सर्वात शक्तिशाली आणि पवित्र शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर महाकाल मंदिराच्या जवळ वसलेले असून नवरात्रीच्या काळात लाखो भाविक येथे भेट देतात. हरसिद्धी मंदिराचा संबंध प्राचीन काळाशी आहे. प्राचीन काळात येथे अनेक घटना घडल्या, ज्यामुळे हे मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. हरसिद्धी माता मंदिर हे उज्जैन शहराच्या मध्यभागी असलेले एक सुंदर मंदिर आहे. ते उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या अगदी जवळ आहे. मंदिराची बांधणी खूप उत्तम आहे. मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. मंदिर परिसरात अनेक देवळे आहेत, ज्यांना भेट देता येते. जगप्रसिद्ध बाबा महाकाल यांचे शहर असलेल्या उज्जैनमध्ये अनेक अद्वितीय आणि पूजनीय मंदिरं आहेत. भगवान शिव हे भगवान गणेशाचे वडील आहेत. त्यामुळे जिथे बाबा वास करतात तिथे त्यांचा पुत्रही वास करतो, हे स्वाभाविक आहे. उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या जवळ बडे गणपती किंवा बिग गणेश नावाचे एक गणेश मंदिर आहे. या मंदिराला बिग गणेश मंदिर म्हटले जाते, कारण येथे स्थापित केलेली गणेशाची मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्तींपैकी एक आहे आणि ती संगमरबर, सिमेंट किंवा इतर कोणत्याही विशिष्ट दगडापासून नव्हे तर मसाल्यांपासून बनवलेली आहे. घरी आलेलो आम्ही आणि जरा आता परत फ्रेश वगैरे झालोय, जरा आराम केला, फ्रेश वगैरे झालो. आता परत शिप्रा आरती वगैरे, शिप्रा आरती आणि रात्रीची 10 वाजताची शयन आरती आम्ही बुक केली आहे. आता संध्याकाळी आता तिकडे जातो फिरायला आणि दर्शन घेतो, शिप्रा आरती वगैरे. तर चला तुम्ही पण बघत राहा शिप्रा आरती. उज्जैनमधील एक प्रमुख घाट असलेल्या रामघाटावर माता शिप्राची आरती साजरी केली जाते. शिप्रा नदीच्या काठावर वसलेल्या या ठिकाणी दररोज एक भव्य आरती आयोजित केली जाते. या ठिकाणाची मनमोहक शांतता आणि पवित्रता भक्तांना एक आध्यात्मिक अनुभव देते. माता शिप्राची आरती पाहण्यासाठी देश विदेशातील भक्त रामघाटावर येतात. माता शिप्रा आरतीचे महत्त्व. माता शिप्राची आरती हा एक दिव्य अनुभव आहे.
जो भक्तांना आध्यात्मिक शांती आणि समाधान देतो. या आरती दरम्यान हजारो दिवे लावून माता शिप्राला अर्पण केले जातात. हे दृश्य अत्यंत मनमोहक आणि आध्यात्मिक असते आणि भक्तांना त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. आरती दरम्यान म्हटली जाणारी स्तोत्रे आणि मंत्रोच्चार हे माता शिप्रावरील त्यांची भक्ती आणि श्रद्धा दर्शवतात. यावेळी भक्त माता शिप्राचे अस्तित्व आणि आशीर्वाद अनुभवण्यासाठी तिच्याशी हृदयातून एकरूप होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा तिला अर्पण करतात. तर मित्रांनो, आता आपण आरती करून आलो आहे. आपल्या रामघाटावर गेलेलो. आता जरा लाईट शो बघायला चाललो आहे, पण गर्दी आहे भरपूर. आता बघूया, तुम्हाला दाखवतो. आणि रामघाटवरती पण आरती तुम्हाला बघायला भेटेल. गर्दी आहे तर मित्रांनो, शयन आरतीला चाललो आपण. तिकीट काढलेलं आपण. काय समजत नाही. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून ते भगवान शिव यांना अर्पण केलेले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तीर्थक्षेत्रामध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान असे म्हणले जाते. उज्जैनीचे श्री महाकालेश्वर हे भारतातील 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक मंत्रकासाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केले आहे. महाकालेश्वर मंदिर परिसर मराठा, भूमिज आणि चालुक्य शैलीने प्रभावित आहे. त्याला एक विशाल अंगण आहे, ज्याच्या भोवती प्रचंड भिंती आहेत.
मित्रांनो आता 12-10 वाजलेत. शयन आरती करून आलो आम्ही. 12-10 वाजले रात्रीचे आणि जरा मस्त फ्रेश वाटलं आरतीला जाऊन. आता चाललोय आम्ही. हे बघा आता रूमवर चाललोय. परत झोपणार वगैरे आणि सकाळी लवकर उठून परत दर्शन करणार आहे. बघू आता. तर आजचा ब्लॉग इथंच मी एंड करतो. परत उद्या डे 3रा आहे आमचा. तर चला उद्या आपण महाकालेश्वरचं दर्शन करूया. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.